आपण यशवंत मनोहर यांची पुन्हा एकदा ही कविता पाहणार आहोत. यशवंत राजाराम मनोहर हे जे कवी आहेत ते कवी नागपूरच्या विद्यापीठामध्ये मराठीचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म 1943 आहे, स्वातंत्र्याच्या आधीचा. ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे काही काळ अध्यक्ष होते. सामाजिक शोषणामागील कारणमीमांसा शोधून प्रहार करणारे विद्रोही कवी म्हणून त्यांची ख्याती आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून काव्यलेखन करणं हे यशवंत मनोहरांचं लेखनाचं उद्दिष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्य हीच त्यांच्या काव्यलेखनाची प्रेरणा आहे. त्यांनी काव्य, समीक्षा अशा प्रकारचं विपुल प्रमाणात वैचारिक स्वरूपाचं देखील लेखन केलेले. दलित साहित्याचे आंबेडकरी साहित्य हे नामकरण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर यशवंत मनोहर यांनी केलेलं आहे. त्यांनी अनेक प्रकारचे कविता संग्रह लिहिलेले, प्रवास वर्णन लिहिलेले, कादंबरी लिहिलेली, समीक्षणात्मक लेखन केलेले. उत्थान गुंफा, डॉक्टर आंबेडकर एक चिंतन काव्य, मूर्तिभंजन, जीवनयान हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहे. स्मरणांची कारंजी हे त्यांनी लिहिलेलं प्रवास वर्णन आहे. त्यांची गाजलेली कादंबरी रमाई नावाची. त्यांनी दलित साहित्य सिद्धांत आणि स्वरूप, दलित साहित्य चिंतन, समाज आणि साहित्य समीक्षा हे समीक्षा ग्रंथ लिहिले. डॉक्टर आंबेडकरांचा बुद्ध धर्म, प्रबोधन विचार, आपले महाकाव्यातील नायक, आपल्या क्रांतीचे शिल्पकार, डॉक्टर आंबेडकर एक शक्तिशोध, सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा हे त्यांनी वैचारिक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांची ही जी कविता आहे पुन्हा एकदा, या कवितेतून क्रांतिप्रवण जीवनधारेला, दिशाहीन आणि अर्थहीन जगवल्या जाणाऱ्या मानवी संवेदनेला, क्रांती सन्मुख करणाऱ्या विचार परंपरेला, प्रतिक्रांतीवाल्या व्यवस्थेने सतत वाटमारी करण्याचे कुटील कारस्थान केले आहे. म्हणजे जे खरी संघर्ष करतात, जे खरा लढा देतात, जे खरी क्रांती करायला लागतात, त्यांचं हे खरं काम हाणून पाडण्यासाठी काही लोक प्रतिक्रांती करतात. मुद्दाम होऊन ह्या चांगल्या कामाला खोडा घालण्यासाठी आम्हीही असंच काम करतोय असं म्हणून काही लोक या आंबेडकरवादी व्यक्तीचा निषेध किंवा पराभव करू पाहणाऱ्या प्रवृत्तीचा डाव उधळून लावतात. बघा की काही लोकांची प्रवृत्ती अशी असते. पण जे लोक आंबेडकरवादी व्यक्तीचा निषेध आणि पराभव करू पाहणाऱ्या प्रवृत्तींचा डाव उधळून लावण्याची प्रेरक शक्ती प्राप्त हो असं मागणं मागतात. आता कवी एक अपेक्षा व्यक्त करतो. त्याला वाटतं की जे खऱ्या अर्थानं संघर्ष करतायत, खऱ्या अर्थानं क्रांती उभी करतायत, खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी किंवा आंबेडकरच्या बाबासाहेबांच्या विचारांचं पाईक आहे, ते समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. इथलच्या प्रस्थापित व्यवस्थेनं ज्यांना गावकुसाबाहेरचं जगणं वाट्याला आणलं, अशा सगळ्या माणसांची एकत्र मोठ बांधून या गुलामगिरीच्या, या नीच दर्जाचं
हिणवणाऱ्या, नीच दर्जाचं जीवन वाट्याला आनंद देणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात जे आंबेडकरवादी खऱ्या अर्थानं लढतात, ह्या लढणाऱ्या माणसांचा पुरस्कार कवी करतो, त्यांना बळ मिळो असं म्हणतो, त्यांना प्रेरक शक्ती प्राप्त व्हावी असं तो म्हणतो या कवितेत. जे कोणी या आंबेडकर व्यक्तीचा निषेध आणि पराभव करू पाहतात, त्या प्रवृत्तींचा डाव उधळून जावा, डाव उधळून लावण्याची प्रेरक शक्ती या सगळ्या आंबेडकरवादी विचार प्रणालीच्या मानवांना प्राप्त हो, अशी अपेक्षा कवी या कवितेतून व्यक्त करतो. पुन्हा एकदा तो काय म्हणतो बघा, दिशा या आंधळ्या घरात पुन्हा एकदा दिवा दाव, दिशांच्या या आंधळ्या घरात पुन्हा एकदा दिवा दाव, कोटी सूर्य उरात घेऊन किंवा डावच पेटवून लाव. पुन्हा तो म्हणतो, मी अगोदर कविता वाचतो. तुझ्या वाटेवरची झाडे इथे पुन्हा कैदी झाली, तूच दिले सुजेड त्यांना, त्यांची गावे अनाथ झाली. रस्तोरस्ती फासे मांडून कुठील हेतू टपून आहेत, पुन्हा एकदा त्यांची पावले कालच्या तमात शिरली आहेत. चिंध्या जोडून साऱ्या पुन्हा ब्रह्मैते उभे केले, पलीकडच्या निरर्थाला स्वस्थ सोयीचे अर्थ आले. तुझ्या शक्यतांचा इथे चोरून जगतो घट्ट धाक, तेव्हाही तू आलास तेव्हा कोणीच नव्हता तुला बाप. तुझ्याच दिशा मागतो म्हणून मीही इथे परका होतो, घरी दारी माझा नित्य तुझा म्हणून निषेध होतो. दिशांच्या या आंधळ्या घरात पुन्हा एकदा दिवा लाव, कोटी सूर्य उरात घेऊन किंवा डावच उधळून लाव. बघा, जितलचा प्रस्थापित समाज आहे ना, हजारो वर्षापासून कुणाला तरी माणसासारखं जगणं न जगू देणारा असा जो एक समाज आहे या देशात. काहींना निकृष्ट दर्जाचं, नीच दर्जाचं समजून माणसांचं जगणं सुद्धा ज्यांना वाट्याला येऊ दिलं नाही, असा एक हरामखोरांचा इथे एक पंथ आहे. सर्वांना समान न लेखता आम्ही वेगळे तुम्ही वेगळे, आम्ही उच्च तुम्ही नीच, अशी एक दिशाभूल करणाऱ्यांचा इथे एक पंथ आहे. कवी म्हणतो, दिशांच्या या आंधळ्या घरात पुन्हा एकदा दिवा लाव. हे जे सगळं समाजामध्ये अंधश्रद्धेच्या, नीच लेखणाऱ्यांच्या या घरामध्ये ज्यांना उपटून फेकलेलं गावकुसाच्या बाहेरचं जगणं वाट्याला आलं, जे उपेक्षित माणसं आहेत, ज्यांना कोणी वाली नाही, कोणी दाता नाही, तो कवी म्हणतो या सगळ्यांच्या आंधळ बनून गेलेल्या माणसांच्या घरामध्ये पुन्हा एकदा दिवा दाव, कोटी सूर्य उरात घेऊन किंवा डावच उधळून लाव. जी माणसं ही आहेत ना, आंधळेपणानं आमच्याशी वैर करून वागतात, आंधळेपणानं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता अस्तित्वात आली. बुद्धाचा जन्म कधीचा? इसवी सनाच्या 600 वर्षपूर्वी. त्यावेळेला सांगितलं मानव जात एक आहे. महात्मा बसवेश्वर 12व्या शतकात त्यांनी सांगितलं की काय कवे कैलास. तुकारामांनी सांगितलं कर्मे ईशू भजावा. सगळ्यांना समान लेखण्याच्या पातळीवर हे ज्यांनी आंधळेपणानं हाणून पाडलं, तो म्हणतो त्यांना पुन्हा एकदा दिवा दावून सांग की आम्ही तुम्ही एक आहोत. किंवा असं कर, एक सूर्य नाही कोटी सूर्य तुझ्या उरात घे आणि अशा फडतूस लोकांचा डाव तू उधळून लाव. कवी म्हणतो, तुझ्या वाटेवरची झाडे इथे पुन्हा कैदी झाली, तूच दिलेस उजेड त्यांना, त्यांची गावे अनाथ झाली. बाबासाहेबांना उद्देशून ते म्हणतो, कवी म्हणतो, तुझ्या वाटेवरची झाडे इथे पुन्हा कैदी झाली. तुझ्या वाटेवरची झाडं म्हणजे ही माणसं, तुझा विचार घेऊन जगणारी ही माणसं, तू सांगितलेला विचार, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, या सगळ्या विचारांना वाहून नेणारी तुझ्याच वाटेवरची ही माणसं म्हणजे झाडं म्हणजे माणसं इथे कैद झाली गुलामगिरीच्या जोखडात. तूच दिलेस उजेड त्यांना, त्यांची गावे अनाथ झाली. ज्यांना तू उजेड दिलास, अरे अशा अनेक गावांना या
दीनदलितांच्यावर अन्याय करणाऱ्या पाटील पटवाऱ्यांची लोक तिथं अस्तित्वात आली, म्हणून त्यांना ती गावं सोडून निघून जावं लागलं. उदगीरमध्ये या सोमनाथपूरला राहणारी अनेक दलित कुटुंब काही गावातून विस्थापित झाली का? जगणं आराम केलं. आणि म्हणून तो म्हणतो, तूच दिलेस उजेड त्यांना, त्यांची गावे अनाथ झाली. तू ज्यांना विचार दिलास ते विचार घेऊन त्या गावात जगू लागले, पण त्यांनी ते विचार स्वीकारले नाहीत. इथलच्या प्रस्थापित लोकांनी तुला तुझ्या अनुयायांना, तुझ्या त्या लोकांना हकलून लावले, म्हणून ती गावे अनाथ झाली. कवी पुढे म्हणतो, रस्तो रस्ती फासे मांडून कुटील हेतू टपून आहेत. गल्ली गल्लीत, रस्त्या रस्त्यावर, प्रत्येक वाटेवर, प्रत्येक विचारावर तुझ्या हे असे कुटील हेतू ठेवून हे प्रस्थापित लोक टपून आहेत. पुन्हा एकदा त्यांची पावले कालच्या तमात शिरली आहे. पुन्हा एकदा त्यांची पावले, कुणाची? ही आम्हाला नीट समजणारी, ही उच्चभ्रू स्वतःला समजणारी दुष्ट प्रवृत्तींच्या लोकांची पावले कालच्याच अंधारात शिरली आहेत. कालच्याच परंपरेमध्ये, कालच्याच उच्च नीचतेच्या सांगू पाहणाऱ्या विचारामध्ये ती पावलं शिरली आहेत अंधारात. तमात म्हणजे अंधारात, तमात म्हणजे वाईट प्रवृत्ती. ती कवी म्हणतो, चिंध्या जोडून साऱ्या पुन्हा ब्रह्म इथे उभे केले. ब्रह्माने आम्हाला निर्माण केलं, आम्ही तोंडातून झालो. तोंडातून आणि बिंबीतून असा जन्म होत नसतो. जगाच्या इतिहासामध्ये असा जन्म, हा ठीक आहे, गर्भाशयाच्या म्हणजे काय हे प्रत्येकाचा जननेंद्रियांच्या द्वारे जन्म होतो, परंतु काही मूल वगैरे आडवं बसलं तर त्याला सिझरिंग केल्या जातं, पोट फाडून काढल्या जातं. पण काही लोक सांगतात, नाही नाही, आम्ही बिंबीतून जन्मलो, तो तोंडातून जन्मलो, म्हणून आम्ही ब्रह्म आम्हाला कळतं, आम्ही उच्चवर्णीय आहोत. कवी म्हणतो, अशा खोट्या खोट्या फाडून टाकलेल्या चिंध्या जोडून असे कुठलचे तोडके मोडके विचार घेऊन ब्रह्म इथे उभे केले. ब्रह्म म्हणजे काय? ह्या जगाची निर्मिती ज्या तत्वापासून आधी झाली ते तत्व म्हणजे ब्रह्म. म्हणून ब्रह्म जाणीती इति ईश्वरः असे एक संस्कृतमध्ये मत आहे. संत तुकाराम म्हणतो, ब्रह्म म्हणजे समतेचं तत्व पाळणाऱ्या प्रत्येकाला ब्रह्म म्हणतात. त्या ब्रह्मांड म्हणजे जे आधी अंश निर्माण झाला, जो या जगाच्या निर्मितीचा पहिला जीव, तो आणि आम्ही सगळे सारखे आहोत असं ज्याला महत्व कळतं ते ब्रह्म समतत्व असं त्याला म्हणतात. म्हणून कवी म्हणतो, अरे यांनी फाटक्या तुटक्या अशा विचारांना एकत्र करून हे ब्रह्म आम्ही आहोत म्हणून उभं केलं आणि पलीकडच्या निरर्थाला स्वस्त सोयीचे अर्थ आले. तुम्ही असं वागलात, तुम्ही ब्राह्मणांची पूजा केली की तुम्ही स्वर्गाला जाणार, असं ह्या जगाच्या पलीकडचे एक जग आम्हाला उगाच निरर्थक हे दाखवून दिलं. आणि ह्या दाखवण्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही नीचच राहिल्या गेलो. आणि मग कवी म्हणतो, पलीकडच्या निरर्थाला स्वस्त सोयीचे अर्थ आले. त्यांनी अर्थ लावून दिले असे, हे ब्रह्म, ही माया, हे अमुक, हे ढमुक, हे स्वर्ग, हे नरक, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या सोयीनं तयार केल्या. कवी म्हणतो पुढं, तुझ्या शक्यतांचा इथे चोरून जगतो घट्ट धाक. तुझ्या शक्यतांचा इथे चोरून जगतो घट्ट धाक. तेव्हाही तू आला तेव्हा कोणीच नव्हता तुला बाप. बघा, तुझ्या शक्यता आहे तिथे, तुझा यांना धाक आहे, पण चोरू नये, ते समोर येऊन बोलत नाही. तू जेव्हा आलास तेव्हा देखील तुला बाप नव्हता, म्हणजे तुला कोणी वाली नव्हता. तुझ्याच दिशा मागतो म्हणून मीही इथे परका होतो. तुझ्याच विचारांना पुढे घेऊन आजचा दलित म्हणतोय, दलितांचा प्रतिनिधी म्हणतोय, आज उपटून फेकलेलं उपेक्षित जीवन जगणाऱ्या माणसाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस बोलतोय. तो म्हणतो, तुला देखील त्यावेळेला त्यांनी असंच नाकारलं, तुझ्या विचारांना असंच नाकारलं. तुझ्याच दिशा घेऊन मी जगतोय, तुझ्याच विचार घेऊन मी आज वागतोय.
पण मीही इथे परका होतो, घरी दारी माझा नित्य तुझा म्हणून निषेध होतो. बघा आता ह्या दोन ओळीमध्ये इथे आंबेडकरी विचार घेऊन जगणारा जो दलित आहे तो म्हणतो मी इथे तुझे विचार घेऊन जगतो म्हणून इथेही मी परका होतो, कारण इथेही आंबेडकरीवादी विचारामध्ये दुही माजून ते नतद्रष्ट लोक यांना नावं ठेवणारी असतात. म्हणून घरी म्हणजे मी ज्या गल्लीत राहतो, मी ज्या मोहल्ल्यात राहतो, मी ज्या बुद्ध गल्लीमध्ये राहतो, मी ज्या वाड्यात राहतो, ज्या नगरात राहतो, त्या नगरातले देखील माझे देखील लोक मला समजून घेत नाहीत, तुझ्या विचारांना समजून घेत नाही, तेही या खुळचट परंपरामध्ये या नतद्रष्ट लोकांच्या सोबत सामील आहेत. म्हणून घरी आणि दारी देखील बाहेर म्हणजे या उपेक्षित जीवन जगणाऱ्या लोकांच्या गल्लीमध्ये देखील काही लोक या विचाराच्या विरोधात उभे केले जातात, त्यांच्यासोबत तिथेही माझा निषेध होतो. आणि जे प्रस्थापित बाहेर उच्चवर्णीय स्वतःला म्हणतात तेही माझा निषेध करतात. म्हणून कवी शेवटी पुन्हा एकदा म्हणतो, दिशांच्या या अंधळ्या घरात, या आजूबाजूच्या सगळ्या भोवती असणाऱ्या अशा समता स्वातंत्र्य बंधुता नाकारणाऱ्या माणसांच्या घरात पुन्हा एकदा दिवा लाव, त्यांना दिवा जळून, त्यांना उजेड लावून, त्यांना प्रकाश देऊन, त्यांना ज्ञान देऊन हे समजावून सांग की मानव हा सगळा एक आहे. उच्च नीच ह्या आजपासून 11,000 वर्षापूर्वी हे माणसांच्या धर्म जाती ह्या सगळ्या गोष्टी गणांच्या झाल्या. मानव जातीचा इतिहास तुम्ही आवर्जून पहा, सेपियन्स मानव जातीचा इतिहास हे तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला कळेल. यामध्ये माणूस हा आदिम जीवनामधला म्हणजे एक जीव जेव्हा निर्माण झाला ना पृथ्वी तलावर, तेव्हा पाण्यात पहिल्यांदा झाला, नंतर पाय आले, पृथ्वी तलावर आला, मग यांचे वेगवेगळे वर्ग झाले, मग माणसं टोळ्यांनी राहू लागले, मग स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. हे सगळे जंगलामध्ये शिकारीला गेले की गुहेमध्ये स्त्रिया राहत असायच्या. थोडी बहुत जमीन साफ करून त्यांनी बी कसं उगवतो ते बघायला सुरुवात केली, म्हणून ती शेती नाही का, तो शेती नाही, ती त्यांनी निर्माण केली म्हणून तिला शेती नाव आलं. लक्षात ठेवा की ह्या सगळ्या गोष्टी मानवी जीवनाची उत्क्रांती झाल्यानंतरच्या आहेत. कोणी देव म्हणून त्यानं तुम्हाला मला जन्माला घातलेलं नाही, हा निसर्ग नियम आहे. माणूस जन्माला येणार, प्राणी जन्माला येणार, हे असे वेगवेगळे वर्ग तयार झाले. आणि नंतर काही हुशार लोकांनी यामधल्या आपणाला सुखानं जगता यावं म्हणून हे धर्म निर्माण केले, जाती निर्माण केल्या, जातींच्या उतरंडी निर्माण केल्या. कवी म्हणतो हे सगळ्या त्या आंधळ्यांच्या घरामध्ये पुन्हा एकदा तू समजून सांग. एवढंच नसेल ते ऐकत तर पोटी सूर्य उरात घे आणि त्यांचा डाव उधळून लाव. अशी कविता ही यशवंत मनोहरांनी लिहिलेली. तिचा एक थोडक्यात हा भावार्थ आहे. आपण याच्या पुढच्या कवितेचा विचार याच्या पुढच्या तासात करूया. इथं आपण थांबूया. ठीक आहे.